भारजेवाडी गावचे अध्यक्ष ग्रामीण कमिटी गणेश चोरगे यांनी व्यासपीठावर यायचं आहे. सतेज पवार अर्थातच गणेश चोरगे. तर पाहतोय आपण तर नितीन वांद्रे यांच्या शुभ हस्ते इथे शुभ सन्मान होतोय. पाहतोय आपण एक आनंदी वातावरण. सामाजिक बांधिलकी काय असते कशी असते ती अर्थातच शिवशंभू 11 आंबोलीवाडी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की आपले समाज बांधव कशा प्रकारे एकत्र आले पाहिजेत त्याचं एक चांगलं उदाहरण पाहतोय. वळणार आहोत आपण मैदानाकडे. टू कल्पेश सर. थँक्यू. संजयजी पिसाल यांचा आवाज आपण ऐकत होतात. आणि आता सर्वांना पुन्हा एकदा शुभ सकाळ, जय शिवराय. जाऊयात मित्रांनो मैदानाकडे, जिथे आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय आणि मैदानाच्या आतमध्ये नैनेश आणि अवी वांद्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. गतवर्षी जर पाहायला गेला तर याच मैदानावरती चॅम्पियन झाला होता हा संघ. बलाढ्य अशा ओपनच्या संघाला देखील त्यांनी नामहरण केलं होतं आणि आपल्या या चस्कावरती स्वतःच्याच मॅचेस मध्ये आपलं नाव कोरलं होतं आणि पुन्हा एकदा त्याच उद्देशानं मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर मात्र आक्रमण करत असताना मात्र नैनेशच्या बॅट मधून बॉल जातोय सरळ डिप मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. लोकमान्य न्यूज यांचा शुभ आगमन झाला. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या हार्दिक स्वागतासाठी जर पाहायला गेला तर शिवशंभू आंबोलीवाडी संघानं टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण नाही तर फलंदाजी करण्याचा निर्णय. बहुधा आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 90% टीम्स अशा असतात की ज्या प्रथमतः क्षेत्ररक्षण करत असतात, परंतु आंबोलीवाडी संघासाठी महेश पवार यांनी टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉस बॉक्स मध्ये सांगितलं होतं की आम्ही 50+ धावा बनवू, कारण आमच्याकडे ती ताकद आहे, फलंदाज आहेत. आणि परंतु दुसऱ्या बाजूने दिघेवाडी संघ हा देखील स्ट्रॉंग आहे, त्यांच्याकडे गोलंदाज आहे, ज्या गोलंदाजाचा वापर केला जातोय कमलेश यांचा वापर केला जातो. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 13 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती पाहतोय. पॉवर प्लेचं पहिले षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेला तर पॉवरफुल खेळ आपण पाहतोय तो टीम आंबोलीवाडी संघाच्या माध्यमातून. मागच्या मॅचचा हिरो अर्थातच संदेश आपण प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचा आहे. अवी वांद्रे देखील त्याच्यामध्ये हात धुवायला सुरुवात करत असताना पहिल्याच बॉल वरती जर पाहायला गेला तर येथील धावाच्या षटकार.
ज्यानं गोलंदाजी करत असताना 4 विकेट तिसऱ्या षटकामध्ये घेतल्या होत्या आणि फक्त एकच धाव खर्च केले होते. अशी संदेश प्लेअर ऑफ द मॅच यायचा आहे. संदेश आपला सन्मान घ्यायचा, आपल्याला सन्मानित केलं जाईल. सन्माननीय अंकुश नारायण पवार यांच्या माध्यमातून मॅन ऑफ दी मॅचची ही एक ब्रँडेड टी शर्ट आपल्याला परिधान केली जाईल. आणि आता मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेला तर पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 17 धावा धावफलकावरती पाहतोय. पहिल्या षटकामध्ये जर अशा पद्धतीने फलंदाजी पाहायला मिळाली आज या दुपारच्या सत्रामध्ये तर दिवसभरामध्ये या नवगाव समाजातील सर्व हे समाज बांधव मराठी समाज बांधव जर पाहायला गेला तर आज ग्रामीणच्या मॅचेस खेळत असताना आपली एकी दाखवत असताना आज या श्री छत्रपती चषक 2026च्या माध्यमातून उत्तम खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकात गोलंदाज इन्व्हाइट केलं जात आहे. सुजित कॉम्बॉक्स एंड कडून सुजित यांना इन्व्हाइट केलं गेलंय. सांगितलं होतं की आम्ही 30-33 धावांपर्यंत सुजित थांबवतील कारण जे स्वतः कर्णधार आहेत संघाला लीड करतायत. आता संघाला विकेट देणं देखील गरजेचं असणार आहे आणि त्यासाठी सुजित बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना पाहतोय. राईट आर्मवर द विकेट. पहिलाच बॉल परंतु क्लीन स्ट्राइक आणि सर्जिकल स्ट्राइक केलं जात आहे नैनेश यांच्या बॅट मधून. हा ब्रँडेड षटकार परंतु बॉल थोडा स्लोवर पद्धतीने आला तदनंतर राईज झाला. परंतु काय खेळ पाहायला मिळतो आतापर्यंत 3 षटकार नैनेश यांच्या बॅट मधून आपण पाहिलेत. 23 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती देखील लागल्या गेल्यात आणि यावेळी पुन्हा एकदा पाहतोय मित्रांनो हा फटका नाहीये, ही मेहनतीची कमाई आहे. कारण प्रत्येक बॉल हा नवा चॅलेंज घेऊन येतो आणि प्रत्येक बॉल सोबत हा खेळाडू सांगताय हार मानणं आपल्याला जमणार नाहीये आणि ठोकला आहे षटकार. मिळाली होती काय खेळ गतवर्षी पाहायला मिळाला होता. ओपनच्या मॅचेस मध्ये देखील आणि ग्रामीण मॅचेस मध्ये देखील चॅम्पियन बनवण्यात मोलाची भूमिका नैनेश यांची पाहायला मिळाली होती. एक स्ट्रॉंग संघ आपण बोलू शकतोय आणि मागच्या आठवड्यात देखील आपण फायनल मारलंय. सॉरी माफी असावी, सेकंड नंबर रनर अप राहिले होते. परंतु काही खेळ पाहतोय आणि आज महेश पवार यांनी सांगितले की आम्हाला हे चॅम्पियन ट्रॉफी पुन्हा एकदा उचलायची आहे. सलग 2 वर्षात स्वतःच्या मॅच मध्ये नाव कोरायचं आणि त्यासाठी चाललेले प्रयत्न पुन्हा एकदा यावेळी स्लोवर बॉल पाहतोय. स्वतःसाठी जागा बनवत असताना जर पाहायला गेलं तर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल लॉफ्ट करायचा होता. स्लोवर बॉल आला, बॉल यायच्या अगोदर बॅट फिरली गेली आणि त्यानंतर पॅडवरती बॉल जाऊन आदळतोय. अखेरीस आलेला हा डॉट बॉल आपण पाहतोय. परंतु डॉट बॉल येता जर पाहायला गेलात ना तर षटकार डॉट बॉल षटकार 12 धावा आल्यात पहिल्या 4 बॉल मध्ये. धावसंख्येत बरीचशी भर पडताना आपण पाहतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न काही गरज नाही आहे. जर धावा सरळ बॅटने येतात तर मग असा प्रयत्न कशासाठी. किंबहुना जर पाहायला गेला जर आपण चांगले प्रयत्न केले नैनेश यांच्या बॅट मधून क्लीन स्ट्राइक होते, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होत असताना देखील एक अनऑर्थोडॉक्स स्टाईल स्विच करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. तिथे डॉट बॉल आलाय. यश सुजित यांना येतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु यावेळी जर पाहायला गेला तर डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या माध्यमातून झालेली ही चूक आणि 4 धावा खर्च करायला लागल्या आणि 4 धावांनी जर पाहायला गेला तर दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. जिथं धावफलकाचा जर विचार करायला गेला तर एका गड्याच्या मोबदल्यात जर धावफलकाला 4 धावा लागल्या तर अर्थातच 33 धावा डबल 3 ऑन बोर्ड 33 धावा धावफलकावर
पुन्हा एकदा स्क्वेअर कट करत असताना बॉल सरळ जातोय डिप्पा फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रातून सीमारेषा पार. नैनेश ब्रँडेड षटकार. ढोल्यामध्ये जर पाहायला गेला तर एकच फोकस हटत नाही आहे. लक्ष आहे, कारण हे लक्ष आहे आम्हाला चॅम्पियन व्हायचं आहे. कारण जे लोक अशा पद्धतीने खेळतात जे फक्त सामना खेळायला नाही तर स्वतःचं भविष्य जिंकायला आलेला असतात, वर्तमान काळ खेळतात आणि भविष्याची तयारी मात्र इथे चालू आहे. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये आम्हाला या ट्रॉफीवरती नाव कोरायचं आहे. त्यासाठी चाललेला खेळ नैनेश यांचा. यावेळी जर पाहायला गेला तर डॉट बॉल येतोय नैनेश यांच्यासाठी. नारायण वांद्रे यांच्या गद्दाबातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय आणि 2 षटकार मारले आणखी तर 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हे खऱ्या अर्थानं जे आपण प्राइज लावतोय हे आपल्या आवडत्या खेळाडूंवरती असलेलं रसिक प्रेक्षकांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातर लावलेले हे बक्षीस आपण पाहतोय. यावेळी खरा बॉल, परंतु काय कलेक्शन पाहायला मिळालं विकेट किपरच्या माध्यमातून. 4 धावा थांबवल्यात. नो बॉल आलाय. फ्री हिट. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. आमचे नामांकित पंच कालच्या दिवसात आजच्या दिवसात या श्री छत्रपती चषक 2026च्या माध्यमातून योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असताना आपण पाहतोय. आणि पंच म्हटलं की या क्रिकेटच्या मैदानावरती देव मानला जातो माणूस. कारण पंच हा पारदर्शक असतो, न्यूट्रल असतो, कोणाच्या बाजूने नसतो आणि आपल्या क्रिकेटच्या नियमाप्रमाणे आपले डिसिजन देत असते. अशी नामांकित पंच आज या मॅचेसच्या माध्यमातून आपले डिसिजन देत असताना पाहतोय. त्यांचं देखील आपण कौतुक करतोय, स्वागत करतोय या श्री छत्रपती चषक 2026च्या माध्यमातून. परिणामी 1 धाव आली. धावसंख्येत एकनी बदलाव पाहतोय. 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचे 2 बॉल शिल्लक असणार आहेत या षटकातील आणि 42 धावा. महेश पवार यांनी सांगितलं होतं की 50 धावा आम्ही लावणार आहोत. 42 धावा धावफलकावरती लागल्यात. वाह, व्हाट शॉट. परंतु यावेळी गिफ्ट केलाय आणि झेल देखील सुटला गेलाय. महेश पवार यांनी चांगले प्रयत्न केले, चेंडूला उंची दिली, लांबी देऊ शकले नाही. परिणामी लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये सुटलेला हा झेल आपण पाहतोय. 1 धाव अतिरिक्त खर्च करावी लागली ती जय शिवराय दिघेवाडी या संघाला आणि धावसंख्येत 1 निभर पाहतोय. 43 धावा. 43. लॉस ऑफ 1 विकेट. लास्ट बॉल रिमेनिंग इन फर्स्ट इनिंग. निलेश चांगली गोलंदाजी बोलू शकतो निलेश यांची. एक षटकार खाल्लाय जरूर, परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय. परंतु यावेळी चूक केली. अशा चुका करून जमणार नाही. बॉल सरळ जातोय लॉंग लेग पॉइंट लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. 6 धावांनी पहिले सत्राचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या सत्राचा खेळ जसा समाप्त झाला